प्रेज द लॉर्ड. प्रभूच्या नावाला धन्यवाद देते की खरोखर परमेश्वर खूप महान आहे आणि चांगला परमेश्वर आहे. आणि हा सुंदरसा दिवस आपण प्रभू येशूच्या कृपेमुळे पाहू शकलो. आणि प्रभू येशूमध्ये मी तुम्हा प्रत्येकाचं मनापासून स्वागत करते. आणि प्रभू येशूमध्ये तुम्ही आनंदी आहात असा माझा पूर्ण विश्वास आहे. आज मी तुमच्याबरोबर काही बोलू इच्छिते की माझे जे फ्रेंड्स आहेत त्यांनी मला व्हॉट्सअपला खूप सुंदर एक असा मेसेज पाठवला होता. आणि तो मेसेज पाहिल्यानंतर वाचल्यानंतर माझं अंतःकरण खरोखर खूप भरून आलं. आणि मला असं वाटलं की तो मेसेज तुमच्याबरोबर शेअर करावा, तुम्हाला सांगावं, म्हणून मी तो तुम्हाला वाचून दाखवत आहे. आवडला तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. तो असा मेसेज आहे. शब्दातून दुःख व्यक्त करता आले असते, शब्दातून दुःख व्यक्त करता आले असते तर अश्रूंची गरज नसती. आणि सर्व काही शब्दात सांगता आले असते तर भावनांना किंमत उरली नसती. जिभेची इजा, जिभेला जी इजा होती, जी जिभेला जखम होती ती लवकर बरी होते असं सायन्स सांगतं. पण जिभेला झालेली इजा जिभेने झालेली इजा आयुष्यभर बरी होत नाही. म्हणून जिभेला आपलं हत्यार, आपलं शस्त्र बनवू देऊ नका. तर जिभेवर गोडवा आणि डोक्यावर गारवा सदैव असू द्या, तर जीवनात आपल्याला शांती मिळते. मला हे खूप आवडलं आणि म्हणून मला वाटलं की हे खरोखर तुमच्यावर पण मी हे शेअर करावं, तुम्हाला पण मी सांगावं की आपल्या जिभेमध्ये जी इजा होती, जिभेला जी इजा होती ती लवकर बरी होते. पण जिभेपासून आपल्याला जी इजा होती ती कधीच बरी होऊ शकत नाही. आणि म्हणून आपल्या जिभेला आपण हत्यार करायचं नाही बोलण्यातून. आणि आपल्या जिभेवर नेहमी आपण गोडवा ठेवायचा आणि आपल्या डोक्यावर गारवा हा सदैव ठेवायचा. तर खरोखर आपल्या जीवनामध्ये शांती येईल.